बीडमधील महादेव मुंडे यांचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीत। आज पतीचे मारेकरी सापडावेत यासाठी त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंवर विष प्राशन करून घेण्याची वेळ आली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। गुंडागर्दीनं ज्या बाईचं कपाळ पांढरं झालं तिला नवऱ्याच्या मारेकऱ्यांवर कारवाई करा म्हणून विषप्राशन करण्याची वेळ ओढावली आहे। परळीतल्या महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी एसपी कार्यालयाच्या समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। ज्ञानेश्वरी मुंडेंनी ज्वलनशील पदार्थही सोबत आणले होते, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला आणि त्यानंतर एसपी कार्यालयामधल्या आवारात त्यांनी विष प्राशन केलं। तणाव वाढल्यानंतर बेशुद्ध अवस्थेमध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। 18 महिन्यांपूर्वी परळीमध्ये व्यापारी महादेव मुंडेंची निर्घुणपणे हत्या झाली, मात्र आज तागायत या प्रकरणामध्ये एकही अटक झालेली नाही। महादेव मुंडेंची लहान मुलं आणि त्यांची विधवा पत्नी गेली 1.5 वर्ष न्यायासाठी सरकारपुढे पदर पसरतायत, पण त्याचा आजपर्यंत काहीही उपयोग झालेला नाही। मोदी साहेब म्हणतात ना सिंदूर ऑपरेशन, मग माझ्या सिंदूरचं काय हे मला सांगा ना, माझ्या सिंदूरचं काय आहे? मग मला मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे की माझ्या सिंदूराचं काय करणार तुम्ही। हे आजवर परळीतले पाकिस्तानमध्ये जे आहेत सगळं परळीतले पण काढा ना तुम्ही आरोपी, माझ्या सिंदूराला पण न्याय द्या ना तुम्ही। ज्ञानेश्वरी ताईंना न्याय या सरकारने दिलाच पाहिजे। एवढंच नाही तर तुम्ही जसं बोललात की आणखी विविध प्रकार आहेत, या विविध प्रकरणासाठी सुद्धा मी झगडणार आणि आम्ही सर्वजण मिळून सुद्धा झगडू। 100% ते न्याय झाला पाहिजे। बीड जिल्ह्यामध्ये जे अन्याय आणि गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांना शासन झालं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आरोपानुसार महादेव मुंडेंच्या हत्येमागेही वाल्मिक कराडचं नाव घेतलं जातं। पीडित कुटुंबियांच्या दाव्यानुसार सुद्धा ज्या पोलीस अधिकाऱ्यानं प्रामाणिकपणे तपास सुरू केला त्याची नंतर बदली झाली आणि त्यानंतर आश्वासनापलीकडे काहीही मिळालं नाही। महादेव मुंडे हत्याकांडमध्ये वाल्मिक बाबूराव कराड आणि त्याचा एक मुलगा आणि सायको किलर परळीमधला गोट्या गीते हे आहेत, हे सर्व परळीतील बीड जिल्ह्याला माहित आहे। त्या कराडला स्पॉटच्या स्थळी गोट्या गीते हा व्यक्ती होता। गोट्या गीतेवर मकोका लागलेला आहे। गोट्या गीते परळी पोलिसांना का शोधत नाही, बीड पोलिसांना का शोधत नाही? गोट्या गीते डिटेक्ट होऊन अटक केल्याशिवाय ह्या पूर्ण केसचा उलगडा होणार नाहीये। मी आज जाणार आहोत मुख्यमंत्र्यांकडे की हा जो तपास आहे तो लवकरात लवकर करण्याचे आदेश द्यावेत आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी स्टेटमेंट्स दिलेले आहेत 15 पानी, त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळावा। धक्कादायक म्हणजे संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येमध्ये मास्टरमाइंडचा आरोपी वाल्मिक कराड आजही परळीमध्ये बॅनरवर झळकतोय। अजित पवार आणि धनंजय मुंडेंचा वाढदिवस जवळ येत असल्यानं या दोन्ही नेत्यांच्या शेजारी वाल्मिक कराडचा फोटो लागलाय। अजूनही त्या परळीमध्ये तुम्ही बघा, एवढं मोठं हत्याकांड संतोष देशमुखासारखं केलं आणि महादेव मुंडेच्या खुनामध्ये सुद्धा आकाच आहे। डायरेक्ट आकाचे लागे बांधे आहेत। आकाच्या जवळपासचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी पुढे आलेली आहेत आणि अजूनही त्या परळीमध्ये बोर्डावरती कदाचित धनंजय मुंडेचा फोटो छोटा आणि आकाचा फोटो मोठा आहे। दरम्यान 15 दिवसांपूर्वी विद्यार्थिनीच्या लैंगिक आरोपावेळी प्रतिक्रिया देणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंची यावर अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही, कारण त्यांच्याच मतदारसंघात एक विधवा आपल्या मृत पतीच्या न्यायासाठी 18 महिन्यांपासून संघर्ष करतेय। अशोक काळकुटे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।